थेट जाऊयात उद्योगमंत्री उदय सामंत सध्या बोलतात। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद एका महत्त्वाच्या प्रसंगावर या ठिकाणी आयोजित केलेली आहे। काल आपल्याला माहिती आहे की बोरिवलीमध्ये एक गोळीबाराची घटना घडली आणि त्याच्यामध्ये घोसाळकर नावाचे माजी नगरसेवक त्यांचं निधन झालं। जो मारणारा होता त्याने देखील आत्महत्या केली। ही घटना खरोखरच दुर्दैवी आहे। या घटनेचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी नक्की शासन पुढाकार घेईल, शासन त्यांच्यावर कारवाई करेल, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही। महत्त्वाची गोष्ट, काल आपण तो फेसबुक लाईव्ह सगळ्यांनी बघितलेला असेल, त्यातलं संभाषण बघितलं असेल। संभाषणामध्ये काय काय उल्लेख झालेत हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि जे माजी नगरसेवक होते त्यांनी आणि जो मॉरिस नावाचा व्यक्ती होता त्यांनी कशा पद्धतीनं भविष्यामध्ये एकत्र काम करण्याची शपथ घेतली, कशा पद्धतीनं सामाजिक उपक्रम आम्ही आता एकत्र राबवणार आहोत हे सांगितलं आणि त्याच्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली। आणि त्याच्यानंतर कायमच सकाळी आरोप प्रत्यारोप करणारे जे आहेत त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि त्याच्यामध्ये मॉरिस हा माणूस शिंदे साहेबांना नमस्कार करतोय असा फोटो ट्विट करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काल काही लोकांनी सुरू केला। मी पत्रकार परिषद सुरू करायच्या अगोदरच काही कात्रणं आपल्याकडे दिलेली आहे। मॉरिस नावाचा जो कोण माणूस होता, व्यक्ती होती, त्याचं उदात्तीकरण करण्याचं काम हे कोण करत होतं हे सगळं त्या कात्रणांमध्ये दिलेलं आहे। मी एकच त्याच्यातलं जर कात्रण दाखवलं आपल्याला सामना पेपरचं, तर सामना पेपरमधनं तर त्याला असंच म्हटलेलं आहे की कप परेड ते शिर्डी 115 दिवसांचा मदत यज्ञ आणि त्या अनेक बॅनरवर असं लिहिलेलं आहे की उभाटाचे पक्षप्रमुख जे आहेत आणि उभाटाचे युवा नेते जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच मला शिवसेना मोठी करायची आहे, म्हणजे उभाटा शिवसेना मोठी करायची आहे, असे अनेक बॅनरमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे। मला असं वाटतं की या गोळीबाराचं कोणी समर्थन केलं असतं, गोळीबाराला कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही समजू शकतो की याच्यामध्ये काहीतरी काळाबेर आहे। मी जबाबदारीनं सांगतो, कालचं हे गँगवॉर जे आहे हे उभाटा गटातलंच आहे। कारण एकामेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार आहे ह्याच्यातनं हे झालेलं आहे। पुन्हा एकदा सांगतो, हे दुर्दैवी आहे, असं होऊ नये। विरोधी पक्षातला जरी कार्यकर्ता असेल, विरोधी पक्षातला जरी नेता असेल किंवा एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या घरामध्ये असं घडू नये ही एकनाथ शिंदे साहेबांची देखील प्रामाणिक इच्छा आहे, आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे। आणि म्हणून या कठीण प्रसंगामध्ये नक्की घोसाळकर कुटुंबियांसोबत आम्ही आहोत। परंतु असं असताना काही गोष्टीमध्ये कायमस्वरूपी राजकारण करायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करायचं ही प्रवृत्ती जी काय वाढते याच्याशी आम्ही अजिबात सहमत नाही आणि याचा देखील आम्ही जाहीरपणानं निषेध करतो। गोळीबाराचा जसा निषेध करतो तसं या देखील भूमिकेचा निषेध करतो। आणि मला आवाहन करायचं आहे जनतेला की अशा पद्धतीचा एखादा वर्षावरचा फोटो आहे म्हणून खोटा फोटो ट्विट करायचा आणि त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची असं होत असताना जे आज मी कात्रणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये 115 दिवसांचा मदत यज्ञ म्हणून लिहिलेला आहे। त्याच्यानंतर मी आता त्याचे उल्लेख करत नाही। त्याच्यानंतर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचे फोटो आहेत, त्याच्यानंतर काही नेत्यांच्या वाढदिवसाचे फोटो लावलेले आहेत, त्याच्यानंतर महापौर यांच्याबरोबरचे फोटो आहेत, त्याच्यानंतर मॉरिस हुए सन्मानित अशा नावाने एक बातमी आलेली आहे, ती देखील आपण वाचणं गरजेचं आहे। मला असं वाटतं की याला मोठं करण्याचं काम हे सामनामधनं केलं गेलं। याच्या सामाजिक कार्याला पाठिंबा सामनामधनं होता आणि घोसाळकरांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा हा मातोश्रीवरनं होता, हे याच्यातनं स्पष्ट सिद्ध होतं। आणि म्हणून मला असं वाटतं की उगाचच कुठचीही गोष्ट घडली की त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख करायचा, एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये आणायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्यानंतर TRP वाढतो हे काही लोकांना माहिती असल्यामुळं हा कुटील डाव काही लोक खेळत आहेत। आणि म्हणून मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, पत्रकारांना देखील विनंती करायची आहे की आरोप प्रत्यारोप होऊ शकतात हे आम्ही समजू शकतो, टीका होऊ शकते हे देखील समजू शकतो,
पण आपल्या अंगावर आलेलं पाप हे दुसऱ्याच्या माथी मारायचं आणि त्यांना बदनाम करायची ही प्रवृत्ती जी काय आहे याला छेद आपण देखील सगळ्यांनी दिला पाहिजे, या मताचा मी आहे. कारण जे कागदपत्र आम्ही तुम्हाला दिलेत, काही ट्विट देखील आहेत. म्हणजे मी कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, मी कोणाला आदर्श मानतो आणि मी कोणाला आदर्श मानून भविष्यामध्ये काम करणार आहे, असं मॉरिसने टाकलेली ट्विट देखील आपल्या सगळ्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यामुळे शिंदे साहेबांना भेटला ह्याच्यापेक्षा माजी नगरसेवक हा प्रकार घडायच्या अगोदर कोणाला भेटले हा देखील आमच्या समोरचा एक प्रश्न आहे, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे आणि याचा देखील तपास झाला पाहिजे. नक्की फेसबुक लाईव्हमध्ये जे कॉम्प्रोमाइज झालं ते कॉम्प्रोमाइज करण्याच्या मागं कोण होते हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे. हे कॉम्प्रोमाइज करून त्यांच्याकडे जाऊन तुम्ही बसून हे मिटवा हे सांगणारे कोण होते हे देखील जनतेसमोर आले पाहिजेत. आणि म्हणून ज्यांनी उबाठामध्ये एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला, जो कालच घेतला, फेसबुकमधनं आपण बघितला आहे, त्याचं समर्थन एकनाथ शिंदेसाहेब कसं काय करू शकतात, हा साधा सेन्स असण्याचा भाग आहे. आणि म्हणून मला वाटतं की एखादी वाईट गोष्ट घडली की ती शिंदेसाहेबांमुळे घडली आणि एखादी चांगली गोष्ट घडली की ती आम्हीच पूर्वी केलेली होती, अशा पद्धतीची भूमिका काही लोक राजकारणातली मांडतायत. आणि म्हणून या गोष्टीचा पूर्ण खुलासा व्हावा यासाठी पक्षामार्फत आणि विशेषतः आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की घोसाळकर कुटुंबियांवर जो प्रसंग आलेला आहे त्याच्या बाबतीत आम्ही कोणीही त्याच्यावर बोलणार नाही. कारण शेवटी जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी आहे. ही विरोधकाच्या घरात घडू दे, सत्ताधीशाच्या घरात घडू दे किंवा सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये घडू दे, ही चुकीचीच गोष्ट आहे. त्याचं समर्थन कोणी करणार नाही. परंतु घडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना त्या प्रकरणामध्ये ओढायचं, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात अतिशय चांगलं काम करत असताना, लोक त्यांच्या बाजूनं आकर्षित होत असताना कुठचा तरी एखादा प्रसंग धरून त्यांना बदनाम करायचं, ही गोष्ट खरोखरच दुर्दैवी आहे. आणि म्हणून मी सांगितलं की हे जे मी पत्रकं आपल्याकडे दिलेली आहेत किंवा सामनामधनं आलेल्या बातम्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं मॉरिसचं उदात्तीकरण कोण करत होतं, त्याला मोठं कोण करत होतं हे आपल्याला कळलं असेल. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की बॅनर लावणं वेगळं, फेसबुकवर समर्थन करणं वेगळं, ट्विटमधनं मी एखाद्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारतो हे सांगणं वेगळं, स्वतः जाऊन बुके देणं वेगळं, चेंबरमध्ये देऊन बुके देऊन फोटो काढणं वेगळं आणि एखाद्या गर्दीमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर येऊन हात जोडणं किंवा त्यांच्या बाजूला उभं राहणं. मी अनेक वेळा सांगितलं की काही लोकांना ही सवय नव्हती. मुख्यमंत्री लोकांमध्ये जातात, मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून काम करतात, मॉबमध्ये जातात, हे काही लोकांना सवयच नव्हती ना. त्याच्यामुळं अनेक लोक त्या ठिकाणी येतात, अनेक लोक कार्यकर्ते असतात, कुठच्या प्रवृत्तीचे असतात, कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे एखादा फोटो बदनामी करण्यासाठी ट्विट करायचा, त्याच्यापेक्षा आज जे मी सामनाच्या बाबतीतले मुद्दे मांडलेले आहेत की जे फेसबुक लाईव्ह झालं ते फेसबुक लाईव्ह होण्याच्या अगोदर, आता मला असं वाटतं की दोघंही हयात नाहीत, त्यांच्या मागं खरं ही चर्चा करणं देखील योग्य नाही. परंतु त्यांच्या मागं एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी जी चर्चा केली जाते म्हणून नाईलाजानं ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि मला याच्यातनं विचारायचं आहे की जे कॉम्प्रोमाइज झालं हे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये झालं होतं का, तर ते नाही. तो आमचा कार्यकर्ता होता का, तर नाही. उबाठामध्ये एकत्र भविष्यामध्ये महिलांसाठी साड्या वाटप असेल, सामाजिक काम असेल, हे आता आपण एकत्र करायचं आणि उबाठा शिवसेना वाढवायची, अशा पद्धतीचं फेसबुक लाईव्ह तुम्ही देखील बघितलं आहे आणि अख्ख्या जगानं बघितलं. मग याच्यामध्ये बाकीच्यांचा प्रश्न आला कुठे. आणि म्हणून मला विनंती करायची आहे आणि जे तपास करतायत त्यांना देखील विनंती करायची आहे की ही मीटिंग का ठरली, कशी ठरली, कुणी ठरवली आणि ती कशासाठी झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये कुठंही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध येत नाही. कुणी संबंध लावण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांचे संबंध होते त्यांनी मात्र खुलासा करणं गरजेचं आहे. मला फेसबुक जे आहे त्याचा रेफरन्स कळला पाहिजे ना. फोटोचा रेफरन्स कोण विचारतंय ह्याच्यापेक्षा उबाठामध्ये, म्हणजे ज्या संघटनेमध्ये आपण काम करतोय त्या संघटनेमध्ये सामाजिक काम करायला सुरुवात करत असताना महिलांचे प्रश्न असतील, बाकी सगळे सामाजिक प्रश्न असतील, आता आपण दोघांनी एकत्र सोडवायचे आहेत असं सांगून चर्चा संपलेली आहे, तर त्याचा खुलासा देखील झाला पाहिजे ना. शिंदे साहेबांबरोबर एखादा काम करणारा कार्यकर्ता हा उबाठाच्या कार्यकर्त्यावर बसून आपण एकत्र काम करून सामाजिक काम करू असं कसं काय सांगू शकतो. हे तर फेसबुक लाईव्ह आहे,
हे तर आम्ही केलेलं नाही किंवा कोणी केलेलं नाही, ह्याचा खुलासा केला पाहिजे ना. आणि हे जे काय आहे यज्ञ तज्ज्ञ काय ते हे कोणी लिहिलंय? शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते त्याचं तर मुखपत्र कुठं नाही. आमचं मुखपत्र सामना नाही आहे. आमच्याकडनं कदाचित ते ॲड घेत असतील आणि आमच्या विरोधात छापत असतील, पण आमचं तर मुखपत्र नाही आहे. त्याच्यामुळं सामनामधनं ज्या बातम्या आलेल्या आहेत किंवा काल परवाचे बॅनर आहेत, आता हा जर बॅनर आपण बघितला, हा बॅनर, ह्या बॅनरचा अर्थ काय? हा बॅनर कधी लावलेला आहे? त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी वस्तुस्थिती आहे, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. हे काय आहे? हे तर आम्ही केलेलं नाही. त्याच्यामुळं असे फोटो अनेक असू शकतात, पण ह्याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं की विरोधक आहे म्हणून त्याच्याकडे हे घडलंय म्हणून आम्ही आनंद मानणारे नाही आहोत. आम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये खोलात न जाता एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं हे काही योग्य नाही. त्यांचा स्पष्ट आरोप असा होता की आणि त्याला जोडून त्यांचा स्पष्ट आरोप असा होता की शिंदे गटात यावं असं निमंत्रण मुळीसला दिलं गेलं होतं. त्यावर काय? नाही, हे बघ, माझं तर म्हणणं असं आहे की आता दोघंही हयात नाही आहेत. मी हा खुलासा एवढ्यासाठीच केला की जो आक्षेप आमच्यावर घेतला जातोय, आमच्या नेत्यांवर घेतला जातोय, विशेषतः मुख्यमंत्र्यांवर घेतला जातोय, त्याचा मी खुलासा केला. त्यांनी केलं म्हणून आम्ही केला. नाहीतर दोघांच्याही पश्चात अशी पत्रकार परिषद घेणारे निर्दयी आम्ही नाही आहोत. फक्त मुख्यमंत्र्यांवर ज्या काही पद्धतीनं टार्गेट करून टीका केल्या जातात, व राष्ट्रपती लागवट मग पालघरला जे प्रसंग घडला त्यावेळीच लावायला पाहिजे होती. पालघरला जी घटना घडली त्याचं समर्थन कोणी केलं का? त्यावेळी कोणीच केलं नाही. मग त्यावेळी त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? तर ती काँग्रेसच्या दबावामुळे झाली नाही. हे सगळे आता काँग्रेसमुळे झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रपती राजवट किंवा अन्य गोष्टी सांगण्याचा अधिकार पण नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. मी जो प्रश्न अनेक वर्ष विचारतोय किंवा अनेक दिवस विचारतोय की उद्योगधंदे बाहेर गेले म्हणून आमच्यावर टीका होते, पण जो उद्योजक जगातला मोठा उद्योजक आहे अंबानी, त्यांच्या घराखाली त्या जिलेटिनच्या कांड्या कोणी ठेवल्या? जो सचिन वाझे शिवसेनेचा एक पदाधिकारी होता, त्याला नंतर पोलीसमध्ये घेतलं गेलं. पोलीसमध्ये घेतल्यानंतर 100 कोटी रुपये वसुलीची जबाबदारी देण्यात आली. मग ते आता वसूल कोणाकडनं करायचे? तर कुठच्या तरी मोठ्या माणसाकडनं करायचे. आणि म्हणून त्याला घाबरवण्यासाठी या सचिन वाझेनं अंबानीच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या. त्याच्यामुळं त्यावेळी जे घडलं ते सगळे विसरलेले आहेत टीका करणारे. त्याची उत्तरं देखील महाराष्ट्राला दिली पाहिजेत. म्हणून सांगितलं की ह्याचं समर्थन कोणीही केलेलं नाही. ही बाजू 100% तपासली जाईल. आणि मगाशी कोणी जे आपण म्हटलं की मुख्यमंत्री स्वतः याचा तपास करतील की ज्यांना ज्यांना वेपनची लायसनं दिलेली आहेत किंवा ज्यांच्याकडे वेपन आहेत ती लायसन्स शिवाय आहेत की लायसन्सची आहेत याचा ड्राईव्ह घेतील ना. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश देखील दिलेले आहेत. त्याच्यामुळे कोणाचंही समर्थन करण्याचा काही प्रश्न येत नाही. परंतु पूर्वी ज्या घटना घडल्या आहेत, पालघरच्या साधूंच्या बाबतीमध्ये असतील, सचिन वाघेच्या बाबतीमध्ये असतील, अनेक प्रकार असे घडलेले आहेत. त्यावेळी काय झालं? त्यावेळी गृहमंत्र्यांचा राजीनामा नाही घेतला. गृहमंत्र्यांना कुठं जावं लागलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्या सरकारमध्ये, म्हणजे मी पण त्या सरकारमध्ये होतो, आम्ही नाकारत नाही, पण सचिन वाझेला नोकरीमध्ये घेण्यामध्ये मी आणि शिंदेसाहेब नव्हतो किंवा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सचिन वाझे सरकार पोलिसांमध्ये आलं नाही. आणि पोलिसांमध्ये आल्यानंतर आपल्या ठाणेकरांना सगळ्यांना माहिती आहे कोणाचा मर्डर झाला, कुठे झाला, काय झालं, सगळं माहिती आहे. मग ह्या गोष्टी ज्या घडल्या आहेत त्याचं समर्थन कोणी त्यावेळी केलं नाही. परंतु त्यावेळी याचे खुलासे देखील झाले नाहीत. त्यावेळी याची चौकशी देखील झाली नाही. त्याच्यानंतर चौकशी झाली म्हणून काही लोकांना दुःख आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की अशा घटना आता आणखीन घडत जाणार भविष्यामध्ये. अशा प्रकारच्या गोळीबाराच्या घटना महाराष्ट्राचा बिहार होतोय असं विरोधकांचं काल कल्याणमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं ना आदित्य. आणि घरात म्हणून वेपन्स वाटले जातात. आपल्याला एक आठवतच हां. असं पण त्यांनी म्हटलं की हा गुंडाराज आहे आणि गुंड्यांचे लीडरच स्वतः मुख्यमंत्री म्हणून पोहोचलेले. मी अशी तुम्हाला अनेक उदाहरणं, मला जर एक 2-3 दिवसाची मला मुदत दिली, अनेक उदाहरणं फोटोसकट दाखवू शकतो. मी कोणाचंही समर्थन केलं नाही. मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदेसाहेब सहन करतात. पूर्वी ज्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे काम केलं आहे त्यांच्याबद्दल जास्त ते टीका करत नाहीत. याचा कोणी गैरसमज करून घेऊ नये. मुद्दा असा आहे की ते सर्वसामान्यांमध्ये काम करणारं नेतृत्व आहे. आज मुख्यमंत्री म्हणून अनेक मुख्यमंत्र्यांच्या पुढं जाऊन त्यांना लोक मानतात, त्यांच्याकडे आकर्षित होतात, म्हणून या लोकांना पोटसूळ आहे. आणि आज पुन्हा एकदा सांगतो
की अशा घटनांवर राजकारण करण्यापेक्षा अशा क्राईमच्या विरोधामध्ये सगळ्यांनी सर्वपक्षीय एकत्र आलं पाहिजे. आमच्या पक्षातलं कोण असेल, त्यांच्या पक्षातलं कोण असेल, अन्य कुठच्या पक्षातलं असेल तर त्यांना चार हात बाजूला ठेवण्याची भूमिका प्रत्येक पक्षानं घेतली पाहिजे. अशी खरी कारवाई केली पाहिजे. उगाच सकाळी उठल्यापासून शिंदे साहेबांवर टीका करायची मला असं वाटतं हे योग्य नाही. पण या घटनेला पण क्ल्यू मिळाला ना. या घटनेमध्ये आता कालपर्यंत फक्त 2च व्यक्ती होत्या. तिसरा सकाळी मेहुल म्हणून आलाय. तर अशा म्हणजे ही पण एक हेच आहे ना, तिसरी व्यक्ती समोर येणं या घटनेमध्ये, जी कालपर्यंत फक्त 2च दिसत होत्या या घटनेमध्ये. नाही, यामध्ये तुम्हाला जर कालच्या स्टेटमेंट CM साहेबांच्या आपण बघितल्या असतील किंवा त्यांनी दिलेले आदेश बघितले असेल तर त्याच्यामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जाऊन तपास करावा अशा मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि आदेश आहेत. गृहमंत्र्यांच्या देखील आहेत. त्याच्यामध्ये जे कोण असतील ते पकडले जातील. सर, गेल्या 2-3 दिवसापासून गोळीबाराच्या घटना घडतात. तर या विरोधात सत्ताधारी विरोधी पक्षाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असा आरोप केला आहे. नाही, विरोधक हे विरोधकांची भूमिका बजावत असतात. त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. फक्त याच्यामध्ये वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. मी कालचाच प्रसंग सांगितला. फेसबुक लाईव्ह हे कसं घडलं आहे, फेसबुक लाईव्ह करून घडलेलं आहे. फेसबुक लाईव्हमधलं संभाषण आपण बघितलेलं आहे. सगळ्यांनीच, म्हणजे मी बघितलं आहे, तुम्ही सगळ्यांनीच बघितलं आहे. आता ते संभाषण बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करायची खरं काहीच गरज नाही. त्याच्यातनंच सगळं सिद्ध झालेलं आहे. आणि ते 2 कुठच्या पक्षाचे होते हे देखील सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं आणि दुसरं एखादं वेपन घेऊन, आता माझ्याकडे देखील वेपनचं लायसन आहे, पण मी मंत्री असताना सुद्धा जर त्याचा गैरवापर करत असेल, माझ्याकडे स्वसंरक्षणाचं आहे, माझं काढून घेतलं पाहिजे. तशा पद्धतीच्या सूचना कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि गृहमंत्र्यांनी तपासाच्या दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जे वैयक्तिक वादातनं झालेलं आहे, आता काही ठिकाणी असं पण आलं आहे, तुम्ही बघा ना, आम्ही जे बातम्या वाचतो त्याच्यावरनं आम्ही आमचं पण मत बनवत असतो. अनेकांनी असं लिहिलं आहे की व्यवहारावरनं पाहिजे कात्रणं दाखवतो मी. त्याच्यामुळं खरं काय झालं आहे पोलीस ठरवणार आहेत. आणि आता ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांचं देखील निधन झालं आहे आणि ज्यांनी गोळीबार केला ते देखील नाही आहेत. त्याच्यामुळं तिसरा जर कोण, आता जसं मॅडम सांगतात त्याच्यामध्ये होता हे निष्पन्न झाले, त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी बाहेर येतील. जसं विरोधकांनी आरोप केला तसं आमदार गणपत गायकवाड सुद्धा मुख्यमंत्र्यांना आरोप केले होते. नाही, एक कसं आहे की एखादी गोष्ट आपण करायची आणि त्याचं पाप दुसऱ्यावर ढकलायचं, ह्या काही गोष्टी चांगल्या नाहीत. आता तो पण गोळीबार जर आपण बघितला, मला ते अलायन्समधले होते किंवा काय, मी पहिलं असं सांगितलेलं की याचं समर्थन कोणी करत नाही. तो पण जर गोळीबार आपण जर बघितला तर पहिलं असं सांगितलं होतं की ते जे बसले होते त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. आता ते CC फुटेज कोणी दिलं? मी तर दिलं नाही. यंत्रणांकडनं आलं, तुमच्याकडनं आम्ही बघितलं. तर त्यांच्या मागे एक TV होता, ते समोर बसलेले तिघे हे TV बघत होते, हे आम्ही बघितलं फुटेजमधून. आणि त्याच्यानंतर गोळीबार झाला आहे. म्हणजे तिथं जाऊन काय शिवीगाळ झाली किंवा आपण पण बघितलेलं आहे. तर मला आपल्याला एक विनंती करायची, जे आपणच आम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यावर आम्ही आमचं मत बनवत असतो. त्याच्यामुळे तिथंच जर दिसतंय की तिथं बाचाबाची झालेली नाही, तिथं ते निवांत बसलेले आहेत, तिथे TV बघतायत, त्याच्यानंतर गोळीबार झाला आहे. त्याच्यानंतर फोनवर त्यांनी असं सांगितलं की त्यांचे कोण नातेवाईक त्या ठिकाणी नव्हते तरी देखील त्यांना इन्व्हॉल्व केलेलं आहे. त्यानंतर तुम्हीच चॅनलमधनं दाखवलं की ते नातेवाईक देखील त्या ठिकाणी होते, ते देखील तिथे धक्काबुक्की करत होते. आता तुम्हीच त्याचे पुरावे सादर केल्यानंतर त्याच्यावर मला जास्त बोलावं लागलं असं वाटत नाही. मी तेच सांगितलं ना, अनेक ठिकाणी ह्या बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी एकामेकावर त्यांनी काहीतरी गुन्हे दाखल, म्हणजे FIR दाखल केले होते, तक्रारी दाखल केलेल्या होत्या. आणि या सगळ्यातनं आमचं आता मिटलंय, आम्ही आता एकत्र काम करणार आहोत असं सांगण्यासाठी कालची ती बैठक होती. असं जे मला जे माहिती आहे फेसबुकवरनं आपण जे बघतो ते, त्याच्यामुळे जे वाद होते ते काय आमच्याकडे एक होता त्यांच्याकडे एक होता म्हणून वाद नव्हते, आपापसातलेच वाद होते. आणि ते वाद मिटवण्यासाठी कालची मिटिंग होती. आणि ते वाद मिटवायच्या अगोदर दोघंही 2 ठिकाणी जाऊन भेटून आलेले होते. त्याचा तपास करावा आणि कालची मिटिंग का झाली याची माहिती जनतेला द्यावी. महायुतीमध्ये आपण एकत्र आहात, परंतु गणपत गायकवाडांची हकालपट्टी साधी झालेली नाही. माझं म्हणणं आजचा विषय आणि गणपत गायकवाडांचा विषय हा वेगळा आहे. गणपत गायकवाडांची हकालपट्टी करणार नाही करणार, होणार न होणार हा नंतरचा विषय आहे. काल अचानक जो हा दुर्दैवी प्रकार घडला आणि त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचा फोटो काही लोकांनी जो टाकला त्याच्यावर खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद आहे. आणि पुन्हा एकदा पत्रकार परिषद संपवत असताना जाहीरपणानं सांगतो की घोसाळकर कुटुंबियांवर जो प्रसंग आलेला आहे
त्याच्या बाबतीत आम्हाला देखील दुःख आहे. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये नाहक मुख्यमंत्र्यांना ओढलं गेलं, त्यांची बदनामी केली गेली, म्हणून ही पत्रकार परिषद आहे. आणि या पत्रकार परिषदेनंतर या घटनेबाबतचा आमचा खुलासा संपलेला आहे. याच्यानंतर आम्ही काही बोलणार नाहीत. ज्यांना काय बोलायचं आहे ते कायमस्वरूपी 25 वर्ष असंच बोलत राहू देत. आज वाढदिवस आहे मुख्यमंत्र्यांचा आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संजय राऊत असं म्हणाले की त्यांनी 1.5 वर्ष जे काही कारभार केलेला आहे आणि महाराष्ट्राला भोगावं लागलंय त्याबद्दल त्यांनी आता राजीनामा द्यावा आणि आम्हाला मुक्त करावं अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. तर आज काय आम्ही सीएमसी आज प्रोग्राम किंवा सगळे तसेच असणार आहेत की काय त्यामध्ये बदल होईल? आजचे CM साहेबांचे जे प्रोग्राम आहेत हे त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा लोकांना शुभेच्छा देणारे आहेत. आपण आज ज्या ठिकाणी जमलेलो आहोत त्या ठिकाणचा जो कार्यक्रम आहे हा देखील आपण लक्षात घेतला पाहिजे. हा CM साहेबांचा शुभेच्छा देणारा कार्यक्रम नाही. हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये MIDCच्या ज्या प्रमोशन्स झालेल्या नव्हत्या त्या 450 प्रमोशन्स आज मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही करतोय. दुसरा एक महत्त्वाचा आहे की MIDCच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मेडिक्लेम पॉलिसी नव्हती. ती मुख्यमंत्री मेडिक्लेम पॉलिसी आज आम्ही लॉन्च करतोय. हा ऐतिहासिक दिवस MIDCसाठी आहे. आणि तिसरा जो आहे तो ठाणेकरांचा एक प्रेस्टीज इश्यू झालेला होता ट्रक टर्मिनलचा जो नव्हता, ते 30 कोटी रुपये देऊन आम्ही ट्रक टर्मिनल बांधतोय, त्याचं भूमिपूजन आहे. आणि तिसरा जो कार्यक्रम आहे ते या वर्षीपासून MIDCचे कर्मचारी आणि अधिकारी यांची मुलं 8वी 9वी 10वीमध्ये ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांना मोफत MIDCकडनं टॅब दिले जातील अशा पद्धतीचे आहेत. मुख्यमंत्र्यांचं स्वागत, फटाके, त्यांना हे असे कार्यक्रम नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी काय केलेलं आहे ते देण्याचा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम आहे. आणि ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांना देखील मी विनंती करू इच्छितो की अशा चांगल्या दिवशी संस्कारहीन शुभेच्छा देणं हे फार चुकीचं आहे. मला असं वाटतं की जी घटना घडली त्याचं समर्थन कोणी करत नाही, पण आपल्या संस्कृतीमध्ये ही मात्र नक्कीच तजवीज केलेली आहे की दुश्मनाबद्दल देखील वाढदिवसाच्या दिवशी आपण चांगलं बोलतो. ती सुबुद्धी त्यांना देव ईश्वर, एवढीच माझी प्रार्थना आहे. धन्यवाद. आदित्य ठाकरे यांची जी काही सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की काही वेळापूर्वी माझा घोसाळकरांशी संवाद झालेला आहे, जो तुम्ही वारंवार म्हणताय की त्यांनी कोणाला भेटली किंवा हे कोणी भेट घडवून आणली, तर आदित्य ठाकरे यांचा यामध्ये काही समावेश असेल असं वाटतं? मी अजिबात त्यांचं नाव घेतलं नाही. त्यांनी जर स्वतः कबूल केलं असेल, त्यांची संवाद झाला असेल, मला माहीत नाही. पण ही मीटिंग जी ठरली ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि पक्षाच्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच ठरलेली होती. आणि मला असं वाटतं की एकाच पक्षातले 2 टोकाची लोक ज्यावेळी एकत्र असतात त्यावेळी ज्येष्ठ नेत्यानं हे कॉम्प्रोमाइज करायचं असतं. जर अशा मोठ्या वादामध्ये दोघांना मोकळं सोडलं तर अशाच पद्धतीचे प्रकार घडू शकतात. एवढी पॉलिटिकल मॅच्युरिटी काही नेत्यांना असणं गरजेचं आहे. नाही, मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी काल देखील संध्याकाळी, बरोबर ना, सगळे कार्यक्रम रद्द केले. त्यांना माहिती नसावी. त्यांना ब्रीफिंग करणारी जी लोकं आहेत ती चुकीची आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही देखील असा प्रसंग घडलेला असताना आम्ही देखील जो आनंदोत्सव या कार्यक्रमातून साजरा करणार होतो तो आम्ही न करण्याचा निर्णय त्यांच्याच आदेशाने घेतलेला आहे. इथं मुख्यमंत्री महोदय येऊन नुसता समाजोपयोगी जो कार्यक्रम आहे तेच करतील. त्यांचा आदर सत्काराचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही पूर्ण रद्द केलेला आहे. एवढी आम्हाला पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे, ते सांगण्याची गरज नाही. रिफायनरी आता डायरेक्ट म्हणजे पहिली गोष्ट, त्या आरोपामध्ये तथ्य असेल, पोलीस तपासामध्ये ते आलेलं असेल तर ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कारवाई होईल. त्याचं समर्थन कोणी करणार नाही. ज्याच्यामध्ये जे काय असेल त्याची चौकशी होईल. RRPCची चौकशी म्हणण्यापेक्षा ज्यानं पैसे दिले त्याची चौकशी होईल. RRPC म्हणजे मी तेच सांगितलं, त्या तपासामध्ये तसं असेल तर ज्या व्यक्तीने ते पैसे ट्रान्सफर केलेले आहेत ते कशासाठी केलेले आहेत, त्याचा उद्देश काय होता, हे सगळं तपासून बघितलं जाईल. आणि त्याच्यामध्ये तो गिल्टी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. धन्यवाद. नाही, हे मी मगाशी दाखवलं नाही तुम्हाला. खाली नाही, ह्याच्यामध्ये खाली जे लिहिलेलं आहे ते महत्वाचं आहे. हे घोसाळकरचा वॉर्ड नंबर 1 आहे.
त्याच्यामध्ये काय लिहिलंय वाचून दाखवतो. वोट फॉर चेंज इन वॉर्ड नंबर 1. आता हे आम्ही लिहिलेलं नाही ना. हां, हो. नहीं, ये सिर्फ सरकार की बदनामी करने का उद्देश्य लेके कई लोग आगे बढ़ रहे हैं, लेकिन कल का जो फायरिंग का इंसिडेंट था उसका हमने भी निषेध किया है. उसका समर्थन कोई भी नहीं कर रहा है, लेकिन उसमें विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को जो बदनाम कर रहे हैं वो अच्छी बात नहीं है. एकनाथ शिंदे साहब को भीड़ में कहीं अगर वो मिला रहेगा, लेकिन इन लोगों के साथ उसने काम किया है, उसके बैनर है और उनके नेतृत्व में ही मैं काम कर रहा हूँ, ऐसे सब बैनर वहाँ लगाए थे. लेकिन इसलिए ये उबा ढाका गैंग वॉर है. नहीं, वो विरोधक है ना, लेकिन महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री जिस जोर से काम कर रहे हैं, उनको पूरा महाराष्ट्र इंफ्रास्ट्रक्चर जो बनाना है वो अच्छी तरह से बना रहे, इसलिए लोग उनके साथ है और लोग उनके साथ है, इसलिए ये सब बदनामी का षड्यंत्र है. सुप्रिया सुळेंनी असं आताच ट्वीट केलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटतायत आणि त्यांच्याच राजाश्रयाखाली गुंडाराज सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. मला असं वाटतं की सुप्रियाताईंनी जे ट्विट केलेलं आहे त्याला जी पत्रकार परिषद उत्तर आहे, याच्यामध्ये त्यांचा पण गैरसमज कदाचित उबाठाच्या स्टेटमेंटमुळे झाला असेल, कारण त्या अलायन्समध्ये आहेत. पण आता हे सगळं बघितल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल. संजय राउत कह रहे कि राष्ट्रपति लागवट लगानी चाहिए, अभी तो क्या कहना है? एक आदमी ऐसा बोल के राष्ट्रपति लागवट लग सकती है? जब उनका सरकार था, तब जब पालघर में इंसिडेंट हुआ था, हमारे स्वामी लोगों को मारा था, बाद में सचिन वाजे को सरकार में लिया था, इसका भी जवाब देना पड़ेगा ना. वो कल पत्रकार परिषद में अगर दिया जाए तो अच्छा रहेगा. सीएम की आज बर्थडे सेलिब्रेशन के कार्यक्रम में किस तरीके से उन्होंने बात की है, क्या सीएम साहब के बर्थडे के जो कार्यक्रम है वो सब समाज उपयोगी है. त्यामुळे काल बोरिवलीमध्ये जो सगळा प्रकार घडला त्याच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही. जो संबंध आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना गटाचा आहे, असं उदय सामंत म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.